शेतकरी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रातील आजच्या शेतकऱ्यांविषयीच्या महत्त्वाच्या सकाळपासूनच्या बातम्या बघूया. शेतकऱ्यांसाठी पीक विमा, नुकसान भरपाई तसेच पीक कर्जाचा सर्वात मोठा निर्णय. राज्यात पुढील 5 दिवस अवकाळीसह गारपिटीचे हवामान विभागाचा थेट इशारा. राज्यात कमाल तापमानाचा कहर कायम. विदर्भाला गारपीट, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचे संकेत. गांजा किती? 9 एकरामध्ये 96,000 झाडे. मुंबई पथकाने धुळ्यात जाऊन लावली आग. मुंबई DILची पथकाने वनजमिनीवर केली कारवाई. अतिशय मोठी कारवाई केल्याने सगळीकडे हाहाकार. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांची राज्य सरकारकडे मागणी. सरकारकडे 1 रुपयाची दमडी नसल्याने कर्जमाफी होणार नाही, सरकारचं मत. निर्यात शुल्क हटवूनही कांदा दरात घसरण सुरूच. महाराष्ट्रामध्ये शेतकरी सरकारच्या विरोधात करणार तीव्र आंदोलन. याला बच्चू कडूंसह जनांगे पाटील यांच्यासह विरोधी पक्ष सहभागी. राज्यातील साखर उत्पादनामध्ये यंदा मोठी घट. एकूण 200 पैकी 192 साखर कारखाने झाले बंद. ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात. सणासुदीच्या काळात साखर महागणार. देशात 13 लाख हेक्टर वनक्षेत्रात अतिक्रमण झाल्याची धक्कादायक माहिती. पर्यावरण मंत्रालयाची आकडेवारी. दिल्ली, सिक्कीम आणि गोव्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी अधिक, परंतु महाराष्ट्र कमी. अवकाळी पावसाची आंबा काजू पिकांवरती मोठे संकट. आंबा काजू बागायतींना कीड रोगाचा झाला प्रादुर्भाव. शेतकऱ्यांच्या आले संकट. नुकसान भरपाईची केली मागणी. सांगलीतील द्राक्ष शेतीवरती अस्मानी सुलतानी संकट. दरवर्षी 2,000 कोटींचा मोठा बसतोय फटका. बागायतदार बागा काढून टाकण्याची शक्यता. शेती परवडेना म्हणून मोठा निर्णय. पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील उजाड माळ हिरवेगार. वड महोत्सव संकल्पना. 3 वर्षात 52,000 डेरदाखल वृक्षांची लागवड. बँकांकडील पिकांच्या कर्ज मर्यादेत 20% अधिक वाढ. राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडून शिक्कामोर्तब जाहीर. बँकांच्या पीक कर्ज वाटपाच्या टक्केवारीस होणार मदत. कृषी समृद्धी केंद्रासाठी 2.5 पट मोबदला हवा. समृद्धी महामार्ग प्रकल्पातील शेतकऱ्यांची मागणी. शेतकरी झाले आक्रमक. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकरी सरकार विरुद्ध आक्रमक आंदोलन करणार. मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही. राजू शेट्टींचा इशारा. सरकारने कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अन्यथा महाराष्ट्रात महायुतीच्या मंत्र्याला फिरणं मुश्किल करू. जिथे दिसेल तिथे बंद करू त्यांचे दरवाजे. थेट टीका. मुख्यमंत्री योगींना सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका. बुलडोजर कारवाईवरून फटकारले. प्रत्येकी 10 लाख रुपये द्या. देशात कायद्याचे राज्य आहे, तुम्ही बुलडोजर घरावरती चालू शकत नाही. सुप्रीम कोर्टाने अखेर फटकारले. सह्याद्री पट्ट्यात वळीव पावसाने शेतकऱ्यांची दैना. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस. शेतीचं प्रचंड मोठं नुकसान. शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची आहे मोठी मागणी. दारिद्र्य रेषेखालील 3 लाख शिधापत्रिकाधारक घटले. आधार संलग्नता. वाढत्या रोजगारामुळे सामाजिक दर्जा उंचावला. वर्षभरातील लाभार्थी पडताळणी अखेर जारी. पांढरे कार्डमध्ये 14,000 झाली मोठी घट. शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय राज्य सरकारला महाराष्ट्रात चैन पडू देणार नाही. राजू शेट्टींचा इशारा. महाराष्ट्रात कर्जमाफी करायलाच हवी. शेतकऱ्यांना फसवल्याने संतप्त. तेलंगणात 40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी. 31,000 कोटी माफ. बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता, परंतु महाराष्ट्रात मात्र कर्जमाफी अजूनही नाहीच. संपूर्ण राज्यात लवकरच ई-बाईक टॅक्सी. 1 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये ई-बाईक टॅक्सी सर्वसामान्य जनतेला होणार याचा तुप्पट फायदा. त्यामुळे खूप मस्त. मुंबईत ढगाळ. कोकणात अवकाळी. 3 दिवस पावसाची शक्यता. आज मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रात जोरदार गारपिटीची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या पैसेच नाहीत, त्यामुळे तूर्त शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्य नाही. फडणवीस आणि शिंदेकडून गणवागणवी सुरूच. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना फसवल्याची भावना, प्रचंड संताप. डाळिंबाला प्रति किलो 100 ते 175 रुपये दर. शेतकऱ्यांना विक्रमी दर मिळाल्यामुळे शेतकरी आनंदित. आता पुढील हा दर टिकून राहावा, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. तर शेतकरी मित्रांनो, सरकारवरती खूप मोठा परिणाम होत असून सरकार आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या दृष्टीने पावलं उचलत आहे. त्यामुळे 50,000 कोटी सरकारला कुठून मदत येणार याकडे सर्वांचं लक्ष. मात्र शेतकरी कर्जमाफी लवकरच होईल असं सरकारने जाहीर केलंय.